राजुरा चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख असलेलं क्षेत्र. इथलं राजकारण धोटे या एकाच कुटुंबाभोवती केंद्रित झालंय. सर्व प्रमुख पक्ष धोटेमय आहेत. विधानसभा आणि पालिका अशा दोन्ही प्रमुख ठिकाणी धोटे कुटुंबातील सदस्यच आलटून पालटून सत्ता भोगत असतात. काँग्रेसनं माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे यांना उमेदवारी दिली आहे. मावळत्या पालिकेत अरुण धोटे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि उपाध्यक्ष होते. येत्या काळामध्ये माझं असं विजन आहे की राजुरा शहर हायटेक सिटी झालं पाहिजे. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने देशामध्ये स्वच्छतेचा नारा दिला, राजुरा शहर हे हागणदारी मुक्त करण्याचा पहिला प्रयत्न आहे. हायटेक सिटीच्या दृष्टीने वायफाय शहर आपण फ्री करत आहोत. 10,000 वृक्ष लागवड करून 5 वर्षामध्ये शहर हिरवेगार करण्याचा मानस आहे. काँग्रेसनं आपला उमेदवार धोटेच दिला आणि हंभी कुछ कम नाही म्हणत भाजपनं विद्यमान आमदार संजय धोटेंचे बंधू सतीश धोटेंची पालखी राजकारणाच्या वारीत पोहोचवली. आजवर राजुरा नगरपालिकेत एकही भाजप नगरसेवक नाही आणि हीच स्थिती बदलण्यासाठी आमदार संजय धोटे आपल्या बंधुराजांसह द्वेषानं कार्यरत झाले. जे आधी जुने 25 वर्षाहून जे सत्ताधारी आहे त्या लोकांनी नियोजन शून्य कामं केलेली आहेत. फक्त रोडकडे कामं केले, आपापल्या फक्त वार्डातच कामं केले आहे. त्यांनी कामं करताना दर्जा ठेवला नाही. डिजिटल राजुरा तयार करण्याचा आमचा एक मानस आहे. हिरवगार सुंदर स्वच्छ राजुरा हे आम्ही देणार आहोत. धोटेंच्या घराणेशाहीला तनमन धनानं विरोध करणारे सर्वच पक्षातील असंतुष्ट सध्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार स्वामी एरोलवार यांना शक्ती देत आहेत. आपला हक्काचा उमेदवार काँग्रेसनं पळवल्यानं हतबल झालेल्या राष्ट्रवादीनं स्वामींना पाठिंबा देत खारीचा वाटा उचललाय. माजी खासदार आणि कामगार क्षेत्रावर भक्कम पकड असलेले काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांनी या भागात येणं टाळलंय. कदाचित मौनम सर्वार्थ साधनम असाच स्वामींसाठी संदेश असेल. पिछले 30 साल से मैं नगर परिषद में कभी नगराध्यक्ष कभी नगर सेवक का काम किया और मेरा पत्नी ने भी 15 साल चुन के आई और उन्होंने भी 2 बार नगराध्यक्ष की सीट पे बैठी है और हमने बहुत सारे गांव में उन्नति की है. इसलिए लोगों का मांग है कि आप डायरेक्ट इलेक्शन में खड़े रहना चाहिए. धोटे कुटुंबाची या भागावर असलेली पकड जशी ओबीसी बहुल राजकारणाची आहे तशीच सहकार क्षेत्राचं महत्त्व जाणून असल्यानंही आहे. धोटे कुटुंबातच सत्ता हवी, अन्य कुणी नकोच असा छुपा अजेंडा राबवत यंदाही प्रमुख पक्ष विशेषतः भाजप वेगळा उमेदवार देऊ शकलेला नाही. रिस्क कशाला असाच भाजपचा होरा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये धोटे बंधू आहेत. भाजपला या भागामध्ये प्रतिनिधित्व पहिल्यांदाच संजय धोटेंच्या रूपाने मिळालं. कारण हा इथे भाजपचा प्रभाव मुळात कमी होता. मागच्या काही काळापासून थोडा थोडा प्रभाव वाढला आणि मोदींच्या लाटेमध्ये संजय धोटे आमदार झाले. तर त्यामुळे भाजपा ही आपली प्रतिमा या क्षणी तोडू इच्छित नाही की या क्षणी एकदम बाहेरच्या कुटुंबातल्या माणसाला प्रतिनिधित्व देणे किंवा त्याला नगराध्यक्ष म्हणून उभं करणे, त्याला लढवणे ही रिस्क घ्यायला ते तयार झाले नाही. नजीकच्या इतिहासात डोकावल्यास या क्षेत्रावर शेतकरी संघटनेचा उत्तम प्रभाव आहे. माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी प्राचार्य अनिल ठाकूरवार यांना मैदानात उतरवत सर्व प्रमुख पक्षांना धडकी भरवली आहे. तर शिवसेना नेते नितीन पिपरे हे देखील बाण रोखून आहेत. त्यामुळे आता राजुरा शहरातील जनता धोटेंची सरशी करते की वेगळा मार्ग निवडते हे आता येणारा काळच सांगेल. आशिष अंबाडीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.